मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये आपण बायकोचा बैल म्हणजे नेमकं काय आणि समाजामध्ये ना लोक बायकोचा बैल असं कोणाला बोलतात ह्याच्याबद्दल ना आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। म्हणजे मित्रांनो, तुम्ही ना बहुतेक लोकांच्या तोंडातून असं ऐकलं असेल की अरे हा ना बायकोचा बैल आहे, त्याच्याबरोबर ना बोलून काय फायदा नाही, तो ना बायकोचा बैल आहे। पण म्हणजे नेमकं बायकोचा बैल असं कोणाला बोलतात आणि बायकोचा बैल ना हा नेमका कसा असतो, तर मित्रांनो त्याच्याबद्दल ना आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। म्हणजे मित्रांनो, आज ना बेसिकली मी तुम्हाला 5 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 5 कामं ना जो पुरुष कायमची करतो ना, तर मित्रांनो त्या पुरुषाला ना समाजामधली लोक त्याला बायकोचा बैल असं बोलतात। कारण मित्रांनो, समाजाच्या दृष्टीने जो पुरुष ना ही 5 कामं करतो, तो पुरुष ना समाजाच्या दृष्टीने लोकांच्या दृष्टीने तो ना बायकोचा बैल असा मानला जातो। तर मित्रांनो, आज ना तुम्हाला समजणार आहे की बायकोचा बैल म्हणजे नेमकं काय असतं आणि बायकोचा बैल आपण कोणाला बोललं पाहिजे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ ना खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे। तर मित्रांनो, त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो स्वतः कधीच कोणता पण निर्णय, कोणता पण डिसिजन स्वतः कधी न घेणं आणि सर्व निर्णय, सर्व डिसिजन बायकोला घेऊन देणं। काय बोललो मी? स्वतः कधीच कोणता निर्णय, कोणता डिसिजन कधीच न घेणं आणि सर्व निर्णय, सर्व डिसिजन बायकोवर सोडणं। बघा मित्रांनो, जो पुरुष ना स्वतः कधीच कोणता निर्णय, कोणता डिसिजन कधी घेत नाही, सर्व डिसिजन, सर्व निर्णय आपल्या बायकोला घेऊन देतो, सर्व निर्णय, सर्व डिसिजन आपल्या बायकोवर टाकतो, म्हणजे जे बायको बोलेल ना म्हणजे तेच ऐकतो। सो मित्रांनो, असा पुरुष ना समाजाच्या दृष्टीमध्ये, लोकांच्या दृष्टीमध्ये असा पुरुष ना बायकोचा बैल असा मानला जातो। कारण मित्रांनो, तो पुरुष ना कधीच स्वतः कोणता पण निर्णय तो कधीच घेत नाही। म्हणजे मित्रांनो, म्हणजे जर कोणता पण प्रॉब्लेम, कोणती पण समस्या आपल्या फॅमिलीमध्ये आली, सो तो पुरुष ना एकदम गप्प बसतो आणि बायकोला ना निर्णय घेऊन देतो आणि बायको ना जो काही निर्णय घेईल तो निर्णय ना तो पण ऐकतो। म्हणजे तो ना स्वतः कधीच कोणता निर्णय तो घेत नाही। सो मित्रांनो, असा पुरुष ना बायकोचा बैल असा मानला जातो। तर मित्रांनो, त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, सो ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो बायकोला घाबरणं आणि बायकोच्या भीतीमध्ये जगणं। काय बोललो मी? बायकोला घाबरणं आणि बायकोच्या भीतीमध्ये कायमचं जगणं। आता बघा मित्रांनो, जो पुरुष ना बायकोला घाबरतो, म्हणजे मित्रांनो अगदी ना छोटी छोटी कामं करताना पण बायकोला विचारतो, बायकोची भीती ज्या पुरुषाला असते, सो मित्रांनो असा पण पुरुष ना समाजाच्या दृष्टीमध्ये, लोकांच्या दृष्टीमध्ये असा पुरुष ना बायकोचा बैल आहे असा म्हणला जातो। कारण मित्रांनो, जो पुरुष ना बायकोला घाबरतो, कोणतं पण काम करताना ना बायकोला विचारतो, कोणतं पण काम ना बायकोला विचारल्याशिवाय जो करत नाही, सो म्हणजे असा ना बायकोच्या भीतीमध्ये जगणारा पुरुष, जो पुरुष ना बायकोला घाबरतो, तर मित्रांनो असा ना बायकोला घाबरणारा, असा म्हणजे बायकोच्या भीतीमध्ये जगणारा पुरुष लोकांच्या दृष्टीमध्ये ना बायकोचा बैल असा म्हणला जातो। तर आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो बायकोने सांगितल्याशिवाय, बायकोची ना परवानगी न घेतल्याशिवाय कोणत्याही कामाला ना हात न लावणं, कोणत्या पण कामाला ना होकार न देणं। म्हणजे मित्रांनो, जो पुरुष ना बायकोने सांगितल्याशिवाय किंवा बायकोची परवानगी, बायकोची परमिशन न घेतल्याशिवाय जो कोणत्या पण कामाला ना हात लावत नाही, जो पुरुष ना बायकोच्या परवानगीशिवाय, म्हणजे बायकोची परवानगी न घेतल्याशिवाय जो पुरुष ना कधीच कोणत्या पण कामाला होकार देत नाही, म्हणजे तो ना सर्व गोष्टी, सर्व बारीक बारीक गोष्टी आपल्या बायकोला विचारतो, आपल्या बायकोची ना परवानगी घेतो, आपल्या बायकोची ना परमिशन घेतो आणि बायको जर हो बोलली तरच ना तो ते काम करतो। तर मित्रांनो, अशा पण पुरुषाला बायकोचा बैल आहे असं बोललं जातं। कारण मित्रांनो, लोक ना असंच बोलतात की जो पुरुष ना स्वतः
कधी पण कोणतं पण काम करू शकत नाही, जो छोट्या छोट्या कामांमध्ये आपल्या बायकोची परवानगी घेतो, आपल्या बायकोला विचारतो, तर असा पुरुष ना बायकोचा बैल आहे असं म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर जे चौथं काम आहे, तर ते चौथं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःच्या पसंती नापसंती आपल्या बायकोच्या पुढे ना सर्व म्हणजे बाजूला ठेवणं. काय बोललो मी? स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःच्या पसंती नापसंती म्हणजे आपल्या बायकोच्या समोर ना सर्व बाजूला ठेवणं. म्हणजे मित्रांनो तो पुरुष ना स्वतःला विसरून जातो. म्हणजे त्या पुरुषाला ना जे जे आवडतं, जे आवडत नाही, म्हणजे त्याच्या पसंती नापसंती तो ना बायकोच्या समोर सर्व विसरून जातो. म्हणजे बायकोला जे आवडतं ना तेच तो करतो. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल, बायकोला ना बाहेर वडापाव खायला आवडत नाही, पण त्याला ना वडापाव आवडतो. म्हणजे बायकोला ना वडापाव आवडत नाही, बायकोला ना बर्गर आवडतो. म्हणजे तो ना आपला वडापाव बाजूला ठेवतो आणि बायकोच्या नादाला लागून ना तो बर्गर खातो. म्हणजे मित्रांनो माझ्या बोलण्याचा अर्थ हा असा आहे की जो पुरुष ना स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःच्या पसंती नापसंती बाजूला ठेवतो आणि जो म्हणजे बायकोच्या समोर ना आपलं सर्व काही विसरून जातो, जो बायकोच्या नादाला लागून ना सर्व म्हणजे बायकोचं ऐकतो, तर असा पण पुरुष ना समाजाच्या नजरेमध्ये बायकोचा बैल आहे असा म्हटला जातो. तर मित्रांनो ही पण गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे पाचवं काम आहे, तर ते पाचवं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो बायकोच्या समोर ना कधीच आवाज न चढवणं, उलट बायकोचं ना ऐकून घेणं. काय बोललो मी? बायकोच्या समोर ना कधीच आवाज न चढवणं आणि उलटं ना बायकोचं ऐकून घेणं. म्हणजे मित्रांनो समाजातली लोक ना असं बोलतात की जो पुरुष ना बायकोच्या समोर म्हणजे एकदम ना मांजर बनतो, जो पुरुष ना आपल्या बायकोवर कधी आवाज चढवत नाही, उलटा म्हणजे त्याची बायकोच ना त्याच्यावरती आवाज चढवते, उलटं म्हणजे त्याची बायको ना म्हणजे आपल्या नवऱ्याला ती ओरडते, आपल्या नवऱ्याला ना ती शिव्या घालते. म्हणजे मित्रांनो असं ना आपल्या बायकोचा ओरडा खाणारा, आपल्या बायकोच्या ना शिव्या खाणारा असा पुरुष ना लोकांच्या नजरेमध्ये बायकोचा बैल आहे असा म्हटला जातो. कारण मित्रांनो जो पुरुष ना बायकोच्या समोर मांजर बनतो, बायकोच्या समोर ना कधीच तो आपला आवाज उंच चढवत नाही, उलटा बायकोचा ना ओरडा खातो, बायकोच्या शिव्या खातो, सो मित्रांनो असा पुरुष ना बायकोचा बैल आहे असाच म्हटला जातो. तर मित्रांनो ही माहिती ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.